नमस्कार मित्रांनो, मेडी नॉलेज मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज मी तुम्हाला या व्हिडिओत सनस्क्रीनबद्दल माहिती देणार आहे। हिमालया प्रोटेक्टिव्ह सनस्क्रीन लोशन SPF 15 याबद्दल मी आज तुम्हाला सर्व काही गोष्टी सांगणार आहे। याचे फायदे, नुकसान आणि वापरायची पद्धत हे सर्व काही गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे। तर आपण आज पहिल्यांदा त्याचे फायदे जाणून घेऊया। हे लोशन वापरल्यानंतर तुम्हाला सूर्याच्या होणाऱ्या हानिकारक UV किरणांपासून त्वचेचे संरक्षण करते, ज्यामुळे सनबर्न आणि त्वचेचा काळपटपणा खूप काही प्रमाणात कमी होतो। यामध्ये नैसर्गिक घटक असल्यामुळे त्वचेला तुमच्या थंडावा मिळतो। कोरफडसारखे आयुर्वेदिक औषध असल्यामुळे हे लोशन तुमच्या त्वचेला ओलावा टिकून ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे त्वचा कोरडी पडत नाही। सूर्याच्या किरणांमुळे त्वचेवर पडणाऱ्या सुरकुत्या आणि बारीक रेषा या रोखण्यासाठी ही सनस्क्रीन तुम्हाला खूप फायदेशीर ठरते। हे झाले या सनस्क्रीनचे फायदे। आता आपण या सनस्क्रीनचे नुकसान पाहून घेऊया। हे सनस्क्रीन तसं तुम्हाला जास्त काही नुकसान करत नाही, पण काही लोकांची त्वचा ही तेलकट असेल तर हे लोशन लावल्यानंतर तुम्हाला चेहऱ्याला जास्त चिकट वाटू शकते। आणि जर तुम्ही ही लोशन लावल्यानंतर सतत उन्हामध्ये किंवा सतत तुम्ही उन्हातून प्रवास करत असाल तर हे सनस्क्रीन तुम्हाला तेवढे फायदेशीर ठरत नाही, कारण या सनस्क्रीनमध्ये SPFचे प्रमाण खूप कमी आहे, त्यामुळे हे सनस्क्रीन तुम्हाला फायदेशीर ठरत नाही। ज्यांची त्वचा संवेदनशील असेल तर त्या लोकांनी लावताना त्याचा योग्य प्रमाण वापरून घ्यावा, कारण जास्त प्रमाण लावलात तर तुम्हाला त्या ठिकाणी पुरळ येऊ शकतो। हे झाले ह्याचे तोटे। नुकसान, वापरण्याची पद्धत आता आपण जाणून घेऊया। हे लोशन लावताना तुम्ही उन्हात जाण्यापूर्वी किमान 15 ते 20 मिनिट अगोदर तुम्हाला लावायचं आहे। आणि जर जास्तच प्रमाणात तुम्ही उन्हात फिरत असाल आणि जर तुम्हाला हे परत लावायचं असेल तर तुम्ही हे किमान 3 तासानंतर परत लावू शकता। धन्यवाद मित्रांनो, ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।